वाकडमध्ये महापालिकेचा बुलडोझर धडकला. 74,000 चौरस फूट अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने अखेर वाकड परिसरातील बेकायदेशीर धंद्यांवर मोठा घाव घातलाय. ड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत येणाऱ्या जगताप डेअरी, कसपटे चौक, मानकर चौक आणि वाकड चौक परिसरात उभारलेल्या तब्बल 74,730 चौरस फूट अनधिकृत पत्राशेड बांधकामावर महापालिकेने थेट बुलडोझर चालवत मोठी कारवाई केली आहे. या ठिकाणी बिनधास्तपणे फर्निचरची दुकाने सुरू होती. आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्याकडे आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त तृप्ती मांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक मोहीम राबवण्यात आली आहे. उपायुक्त अतुल पाटील सह शहर अभियंता सुनील भागवानी आणि ड क्षेत्रीय अधिकारी अश्विनी गायकवाड, सुहास भगत, साईनाथ देसाई, बळीराम वाघमारे, प्रतिका चौरंगे, प्रियंका तोडकरी यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने पूर्ण ताकद लावत ही कारवाई केली आहे. फक्त वाकडच नव्हे तर पिंपळे, निखल परिसरातही अतिक्रमणांवर हातोडा चालवण्यात आलाय. या कारवाईसाठी तब्बल 160 MSF जवान, 24 पोलीस अधिकारी, 90 अंमलदार आणि 60 मजूर तैनात करण्यात आले होते. 2 ट्रॅक्टर, ब्रेकर आणि 16 जेसीबींच्या गर्जनेत अनधिकृत बांधकामांचा अक्षरशः चुराडा झालाय. महापालिकेने स्पष्ट इशारा दिला आहे, शहरात कुठेही अनधिकृत बांधकाम उभारले तर थेट कारवाई होणार. नियम धाब्यावर बसवणाऱ्यांना आता कोणतीही सूट नाही. महाराष्ट्र लोक न्यूज साठी मुख्य कार्यकारी संपादक अभिजित सिद्धार्थ चव्हाण, पिंपरी चिंचवड, पुणे.